इंडिया आघाडी दहशतवाद्यांसारखं वातावरण करते। दहशतवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्या। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊ नका असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय। सदाभाऊ खोत यांची ही वक्तव्य आता वादग्रस्त ठरणार आहेत। राजकीय वर्तुळातून यावर आता प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत। सदाभाऊ खोत यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भात बोलताना इंडिया आघाडी दहशतवाद्यांसारखं वातावरण करते, थोडक्यात हे आंदोलन करते दहशतवादी असल्यासारखं त्यांनी म्हटलेलं आहे। तर दहशतवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्या असंही त्यांनी म्हटलंय। आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे विद्यार्थी ठिय्या मांडून बसलेत, त्यांचं आंदोलन सुरू आहे। तेव्हा धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेऊ नका असं सदाभाऊ खोत यांचं म्हणणं आहे। याचं काही दिल्लीमध्ये जे आंदोलन चाललंय, या आगीमध्ये तेल ओतायचं काम या सोशल मीडियाच्या माध्यमातून ते करत आहे। म्हणजे ह्या आंदोलनामध्ये इंडिया आघाडी, महाविकास आघाडी ही आतंकवादासारखी परिस्थिती या देशामध्ये निर्माण करू पाहत आहे। पण मी यांना सांगतो, केंद्रात आदरणीय नरेंद्रजी, महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्रजी आणि शिक्षण खात्यात आदरणीय धर्मेंद्रजी, काही बदल होणार नाही। सरकारनं शिक्षण मंत्र्याचा राजीनामा निश्चितपणानं घेऊ नये, म्हणून मी म्हटलं महाराष्ट्रात देवेंद्र, केंद्रात नरेंद्र आणि शिक्षण खात्यात धर्मेंद्र, अजिबात बदल शिक्षण खात्याच्या मंत्र्याच्या मध्ये करू नये। तर सदाभाऊ खोत यांचं हे वक्तव्य आहे आणि यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊ नये, कुठलाही शिक्षण खात्यामध्ये बदल करू नये अशा सदाभाऊ खोत यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय। तर याच संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली। काय म्हणतात फडणवीस, ऐकूया। सदाभाऊ काय बोलले हे मला माहिती नाही। माझं मत असं आहे की मी पुन्हा सांगतो, आंदोलन करणारे काही लोक हे चांगल्या भावनेने करणारे असू शकतात, मला त्यांच्याबद्दल म्हणायचं नाही। पण हेही तेवढंच खरं आहे की त्याच्यामध्ये काही लोक आपला अजेंडा घेऊन शिरलेले आहेत, हे मात्र स्पष्ट दिसत आहे।